हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुपारचा व्लॉग, म्हणजे आफ्टरनूनचा व्लॉग. आफ्टरनून पण नाही म्हणता येणार आहे, सकाळी 11 ते 2चा व्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझ्या सासूबाईंनी केलेली सकाळची सुंदर छान मस्त अशी पूजा. आमच्या घरी रोज अशी देवपूजा होत असते. रोज फुलं आणली जातात, रोज सासूबाई सकाळी लवकर अशी देवपूजा करतात. माझ्याकडनं बऱ्याचदा होत नव्हती, पण जेव्हापासून सासूबाई आलेल्या आहे तेव्हापासून रोज ही सगळी पूजा केली जाते. बघू शकता विठ्ठल रुक्माईची मूर्ती मला प्रचंड आवडते, खूप आवडते आणि जितकं जास्तीत तिला सजवता येईल नटवता येईल तेवढं मी जास्तीत जास्त करत असते. पण रोज देवाऱ्यातली जी ताजी फुलं दिसतात ती सासूबाई आणतात. त्यानंतर ही छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे, साधी सिंपल सोपी रांगोळी आहे. कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर उंबरठ्याजवळ आज मी अशी रांगोळी काढलेली आहे. मी कोलम पद्धतीच्या रांगोळ्या, साऊथ इंडियन पद्धतीच्या रांगोळ्या काढण्याचा मी प्रयत्न करते आहे, बघू शकता. त्यानंतर उंबरठ्यावरती छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आठवड्यातनं 2-3 दिवस तरी मी करण्याचा प्रयत्न करते आणि जोपर्यंत उंबरठ्यावरतीचं हळदीचं लेपन खराब होत नाही तोपर्यंत मी ते काढत नाही. रांगोळी कशी वाटते हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर तुम्ही सकाळचा पसारा भरण्याचा, कचरा काढण्याचा, फरची पुसण्याचा तो सगळा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. शिवमची शाळेत जाण्याची वेळ झालेली होती, म्हटलं भांडे वगैरे क्लीन करून घ्यावे. शाळेत गेल्यानंतर मी बऱ्याचदा फरची पुसून घेत असते, कारण तोपर्यंत मग शिवमचे बाबा असतात, कधी कधी आजी असते, कधी कधी शिवम असतो आणि पुसलेली फरची परत एकदा खराब होते. त्यामुळे मग ती क्लीन करून घेण्यासाठी मी ती सगळं काम आवरून ठेवते आणि त्यानंतर शिवम शाळेत गेल्यानंतर फरची पुसून घेत असते. तोपर्यंत म्हटलं भांडी स्वच्छ धुवून घ्यावी. सकाळी स्वयंपाक वगैरे काही केलं नव्हता, त्यामुळे मग स्वयंपाकाची भांडी कमीच होती, थोडीशीच होती. मग ती म्हटलं पटापट स्वच्छ करून घ्यावी, कारण भांडी झाली ना मग बाकीचं काम असं हातासरशी पटकन होतं असं वाटतं. आणि भांडी थोडी भांडी पटापट वेळेच्या वेळी घासून घेतली की जास्त भांड्यांचा ढीगही पडत नाही आणि पसाराही होत नाही. मग मी पटकन भांडी घासून घेतली. त्यानंतर शिवमचा शाळेत जायचा टाईम झालेला होता, म्हटलं त्याला बाय करावं. आणि आज कलर डे होता, म्हणजे शाळेत रंगीत ड्रेस होता, त्यामुळे मग शाळेचा युनिफॉर्म नव्हता आज. त्यानंतर मग त्याला बाय वगैरे केलं आणि मग मी माझ्या कामाला लागले परत. तर चला तर मग मैत्रिणींनो, तुमचाही सकाळची सुरुवात अशीच होते का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे छोटेसे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते. तर ही जी झाडं तुम्हाला माझ्या किचनमध्ये कायमस्वरूपी दिसतात त्यांना वेळेच्या वेळी पाणी देणं, ती झाडं स्वच्छ करणं, त्यांना पाणी देणं किंवा त्या झाडांवरती बसलेली धूळ स्वच्छ करणं हेही तितकंच करावं लागतं. आणि त्या मेंटेन ठेवलं तरच त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात. त्यासाठी मग ती झाडं स्वच्छ धुवून घेतली. ज्या बरणीमध्ये मी हे लकी बांबूचं प्लांट ठेवलेलं आहे तेही स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर मग स्वच्छ पाणी वगैरे भरून ठेवलं. आठवड्यातनं 1-2 वेळा मी हे स्वच्छ करून घेत असते, म्हणजे ते किचनमध्ये मी ज्यावेळेस ठेवते तेव्हा ते छान दिसतं, व्यवस्थित दिसतात आणि त्यांना वेळच्या वेळी पाणी दिलं की झाडांची वाढही व्यवस्थित होते आणि टवटवीत राहतात झाडं कायमस्वरूपी. तर सगळी झाडं मी इथे ठेवून घेतली आता तात्पुरती, कारण मला अजून किचन ओटा स्वच्छ करायचा होता. एक लक्ष्मी कमळ आहे, एक लकी बांबू आहे आणि एक शोचं प्लांट आहे. त्याचं नाव मला माहीत नाही आहे. शिवमच्या बाबांना वाढदिवसासाठी गिफ्ट मिळालेलं आहे. तर फ्रीजवरती सुद्धा ते सगळं ठेवायचं असतं, त्यामुळे मग सगळा पसारा आवरून व्यवस्थित करून घेतलं होतं मी सकाळीच. त्यानंतर मग किचनवर असलेल्या सगळ्या छोट्या छोट्या वस्तू मी आधी आवरून घेतल्या. जी भांडी लावायची होती ती ठेवून घेतली आणि मोस्टली किचनवरती माझा फार असं, म्हणजे आपण म्हणतो ना, असं सामान फार ठेवायला आवडत नाही मला. आता तर किचन म्हणजे गॅस तिकडे सरकवल्यापासून माझी भांडी ही किचन ओट्यावरती नसतात, बऱ्याचदा खालीच ठेवलेली असतात. किचन पूर्ण मोकळा असतो. आठवड्यातनं 1-2 वेळा मागच्या टाईल्स घासून घेतल्या की त्याही स्वच्छ राहतात आणि वेळोवेळी असा फडका मारून घेतला की त्या टाईल्सही क्लीन राहतात, कचरा होत नाही फार जास्त. त्यामुळे मग हे सगळं क्लीन करून घेत असताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी अशा उचलून ठेवाव्या लागत नाही. माझा म्हणजे
फक्त एक झाड किंवा तेलाची छोटीशी चपातीला लावायचं तेलाची जी डबकी असते त्याच गोष्टी तिथे ठेवलेल्या असतात फक्त. बाकी जास्त काही फार गोष्टी नसतात माझ्या किचनवरती. फक्त एकीकडे गॅस, एकीकडे झाड आणि एकीकडे साबणाचं जे भांडं असतं आपलं ते भांडं, एवढ्याच वस्तू असतात. कधी कधी होतो फार पसारा होतो, असं मी म्हणत नाही की माझं किचन 12ही महिने छान स्वच्छ नीटनेटकं राहतं. होतो कधीतरी फार पसारा होतो आणि तो वेळच्या वेळी आवडला तर स्वच्छ राहतं, नाही तर नाही राहत. त्यामुळे मग या सगळ्या गोष्टींना आठवड्यातनं 1 किंवा 2 वेळा असं स्वच्छ करून घेतलं तर बघू शकता या पद्धतीने नीटनेटकाने टवटवीत राहतं. त्यामुळेच मग या सगळ्या गोष्टी मला झाडं खूप आवडतात, त्यामुळे मग हे मी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. तर बघू शकता या पद्धतीने किचन फायनली असा स्वच्छ झालेला आहे आता. त्यानंतर छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी होत्या त्याही आवरून घ्यायच्या होत्या. आवरल्यानंतर किचनचा लुक काहीसा असा असतो. त्यानंतर हॉलही आवरून झालेला आहे, कारण फरची वगैरे पुसून झाली, हॉल क्लीन करून झाला आहे, देवघरही स्वच्छ करून झालेलं आहे, देवपूजा झालेली आहे. बघू शकता देवघर या पद्धतीने असतं माझं. ही सगळी पूजा तिथली देवघराची साफसफाई हे सासूबाई करतात. त्यानंतर उंबरठ्यावरती काढलेलं हळदीचं लेपन, रांगोळी आणि उंबरठ्यावरतीची पट्टी या सगळ्या गोष्टी साधारण अशा असतात. हा जो वेल निघालेला आहे तो मला लावून घ्यायचा आहे आत्ता. ते लावून घेतल्यानंतरही मी तुम्हाला त्याचा बेसिक लुक जो येतो तो दाखवणार आहे. तर सगळं आवरून झालेलं आहे, भांडे झाले, स्वयंपाक काही केला नाही आज. मग म्हटलं थोडेसे कपडे जे सुकत घालायचे आहे ते कपडे सुकत वगैरे घालून घेतले, कारण दुपारी मला परत क्लासला जायचं आहे. क्लासला जाण्यासाठी रेडी व्हायचं आहे. तर मग म्हटलं रेडी होण्याआधी हे सगळी कामं आवरून घेतली तर मग घरी थोडंसं यायला उशीर झाला तरी पण मग टेन्शन नसतं, कारण अक्कांना परत शिवमला आणण्यासाठी शाळेत जायला लागतं. आणि हा जो आम्ही स्टँड बनवून घेतलेला आहे तो कपडे टाकण्यासाठी. त्यानंतर मग शिवमची भिंगरी इथे गॅलरीत ठेवलेली होती, बघू शकता तुम्ही. जशी जशी हवा येते आम्ही आंब्याच्या पानाची भिंगरी बनवायचो. एक काटा असायचा, जोड काटा असायचा, त्याला आंब्याचं पान छान भिंगरीसारखं कट करायचो, ते लावायचो आणि त्याला छोटंसं पुढे रबर किंवा बकरीची लेंडी असायची ती लावायचो आणि ती भिंगरी छान मस्त अशी फिरायची. लहानपणीची आठवण काहीतरी. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद लहानपणी व्हायचा, तर मोठं झाल्यावर होत नाही तितकासा. तर मैत्रिणींनो, माझे छोटेसे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला एक कमेंट करून नक्कीच सांगा. हे छोटे छोटे जे हँगिंगचे प्लांट असतात ते लावलेले आहेत मी. अजून फार डेव्हलप झालेले नाही आहेत, पण लावून ठेवलेले आहेत. रोजच्या रोज जेवढं होईल तेवढे वाढत आहेत ते. त्यानंतर झाडांनाही पाणी वगैरे टाकून झालेलं आहे. त्यानंतर म्हटलं होतं मी तुम्हाला मला वेल व्यवस्थित अटॅच करायची आहे, तर ती व्यवस्थित अटॅच करून साधारण असा लुक आलेला आहे. तर मैत्रिणींनो, चला तर मग आता मला क्लासला जायचं आहे, त्यासाठी मी रेडी होते. आणि तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि पुढचा येणारा व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.